गुड आफ्टरनून क्लास। पहली बार है जिंदगी में मैंने कभी गुड आफ्टरनून बोला होगा आपको। एक तो गुड मॉर्निंग बोला या फिर गुड इवनिंग बोला है, वो भी रात के 3 बजे। कितने बजे पता है? 3 बजे। आपको तो पता है ना, 3 बजे लेक्चर लेता हूँ। एक जमाना था, पता है कौन सा जमाना सर? अब आपके जमाने की बात मत करो। हमारे जमाने में तो हम ऐसे पढ़ते थे, हमारे जमाने में हम ऐसे जाते थे, है ना। स्ट्रगल की बातें हमसे तो कर रही मत सर। स्ट्रगल छोड़ के आपको जो कहना है करो, मारो पीटो उल्टा लटका दो, कुछ भी करो, बट ये मत बोलो, पकाओ मत सर, है ना। वो बात नहीं कर रहा मैं। वी लिव इन महाराष्ट्र, करेक्ट। महाराष्ट्रामध्ये बघू कुठे आपण एक सीझन काय आता सध्या एक आपला रिलीजियस हे चालू इव्हेंट चालू बरोबर, एक फंक्शन असतं आपलं महालक्ष्मी, करेक्ट। युट्यूब वरती बोलतात म्हणून आपण ह्या गोष्टी बोलून असतोय आपल्या माझ्या मनातल्या तुमच्या मनातल्या गोष्टी, बरोबर। एक वेळ होता, एक काळ होता, हा दिवस असला किंवा कालचा दिवस असला तर आपण जर तुमच्या घरी बसत असतील महालक्ष्म्यात तर एक काहीतरी वेगळी धुमाकूळ असते घरामध्ये। ज्यांच्या घरात बसत नाही म्हणजे तुमचेच पाहुण्यांपैकी कोणीतरी, करेक्ट, त्यांच्यापैकी कोणीतरी तुमच्या इथे जाऊन सजावट करायला, हे करायला, ते करायला, एक काय असते थोडस वेगळं वातावरण क्रिएट होतं ना। बट यावेळेस झालं काय? येत आहे मान्य आहे, यावेळेस सुद्धा पाहुणे रावळे आले, माझेच आमच्याच घराचे दुसरीकडे गेले, नो प्रॉब्लेम। बट यावेळेस काय झालं, एक सुरुवातीला थोडासा विचार करताय माणूस की जाऊ की नको, जायला हवं की नको जायला हवं, हा प्रश्न येतोय ना सुरुवातीला करेक्ट मनात। आधी आला होता कधी हा प्रश्न नाही, सगळं जग काय आलं थोडस डिस्टर्ब झालं, हळूहळू रुटीन वरती येण्याचा प्रयत्न करताय जग। गेले शेवटी सगळी कंटाळून पडेल, काय तेच घेऊन बसणार, प्रत्येक जण फॉलो करते ना आपल्या गोष्टी। शेवटी एकत्र आले तर थोड्या वेळासाठी कसं नाही विसर पडतो, बरोबर। ह्या विसर पडायला हवा, बट त्याच विसर पडण्यासोबत काळजी पण घेणं गरजेचं, करेक्ट आहे। मग तुम्ही जी काळजी तिकडे घेता ती काळजी इथे का नाही घेत? इथे म्हणजे सिलेबस थोडी ना थांबलाय, सिलेबस तर चालूच आहे ना, टीचिंग चालू आहे, बुक तुमच्याकडे, तिथे तुमच्याकडेच आहे। सिच्युएशन कशी असो तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या त्या गोष्टी, जेणेकरून अशी कधी वेळ आली असती या प्रसंगी तुम्हाला ते बुक्स वाचून तर समजणार नाही। त्याच्यासाठी आम्ही आहोत सांगायला, जे बुक्स मधले प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला सॉल्व्ह करता या, त्यासाठीच बुक घेऊन गेले ना। आणि बघा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होईल असं नाही की बाबा शिकवलं म्हणजे ती गोष्ट मॅच झालीच पाहिजे, असं नाही होत, एक लक्षात घ्या। बऱ्याच जेडब्ल्यू मध्ये तर तसं होतच नाही। आता हा क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला तर याच्यासाठी आन्सर वेगळं आणि दुसरा घेतला तर त्याच्यासाठी सोल्युशन वेगळं होणार, ही अशी गोष्ट होते। तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागतं तशा क्वेश्चन्स साठी, तसं स्किल डेव्हलप करावं लागतं। आता हा क्वेश्चन घेतला, असे असंख्य क्वेश्चन्स आहेत जे विचारले जातात। आता हे क्वेश्चन घेतले ऑलरेडी, बरोबर, क्वेश्चन्स फिरवतील म्हणून मी आज क्वेश्चन्स आणले ज्याच्यामध्ये काय असणार आहे, या प्रकारचे काहीतरी क्वेश्चन्स असतील जे थिअरॉटिकल आहे। तुम्हाला अंदाजे शिकवलं तर ते समजतं, ज्यावेळेस लिहून दिलं तर ते नाही समजत। प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, ठीक आहे, छानपैकी अभ्यास करा। नाही समजत कधी कधी स्टेप्सच खूप अवघड असतात, नेमकं झालंच कसं, घडलंच कसं, डोकं खा त्याला, ठीक आहे, त्याचं डोकं नाही खायचं, त्याला डोकंच नाहीये, त्याची मेहनत समजून घ्या। क्लिअर आहे ना? टू पार्टिकल्स ए अँड बी हॅव्हिंग चार्जेस वाचलं असं आहे ना, तुमची बडबड करत तुम्ही ज्या बडबड करत दिसत त्याच वेळेस आम्ही वाचून घेतलं, तर लगेच पुढे येऊन टाकलं आणि बडबड नाही ऐकली, है ना। अशी असणार स्मार्ट, स्वतःला म्हणतात म्हणून खूप स्मार्ट आहे ना। एक आहे 8 × 10 to the power -6 आणि एक आहे -2 आर हेल्ड फिक्स्ड विथ अ सेपरेशन ऑफ 20 सेंटीमीटर, म्हणजे दोन चार्जेस आहेत, करेक्ट। याला नाव देऊ आपण Q1, याला नाव देऊ Q1, ठीक आहे। आर हेल्ड विथ अ सेपरेशन ऑफ, ठीक आहे, हे झालं त्यांच्यामध्ये सेपरेशन म्हणजे काय, सेपरेट केले, ठीक आहे, किती 20 सेंटीमीटर। 20 सेंटीमीटर हा सीजीएस मध्ये, तर एसआय मध्ये किती ते 0.2 मीटर। कसं केलं, 20 × 10 to the power -2 मीटर, ठीक आहे, 10 to the power -2 मी मल्टिप्लाय केलं तर हे झालं 0.20। 0.20 लिहिलं आणि 0.2 लिहिलं तर कोणाला काही अडचण नाही। हम इतना है सर दिक्कत कोई। चलो फिर आगे बढ़े, चलो ये हो गया Q2,
इसका मैग्नीट्यूड कितना है, किती याची व्हॅल्यू q1 ची 8 × 10 टू द पॉवर -6, इथे लिहू 8 × 10 टू द पॉवर -6 आणि इथे किती रे -2 × 10 टू द पॉवर -6. चार्जेस आहे म्हणून कुलम मध्येच असणार का जूल मध्ये नाही. किती आहे डिस्टन्स यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे r 0.2 मीटर. करेक्ट. Where a third charge particle, where question है नहीं था, where a third charge particle should be where a third charge particle should be kept म्हणा कुठे ठेवायचा, ठीक आहे, should be kept so that it does not experience a net force. आता हा चार्ज कसा आहे, तर हा पॉझिटिव्ह आहे आणि हा कसा आहे, हा निगेटिव्ह आहे. करेक्ट. आपली कन्सेप्ट काय असते, दोन्ही चार्जेस सारखे असतील. When two charges are same, आता इलेक्ट्रॉन घेतलं समजून घे चार्ज. When two charges are same, then we put third charge at center. करेक्ट ना, येतं हे सगळं. आणि जर कधी two charges are different, then we put outside. कुठे, कहाँ पे भी रहते सर, हमारे घर पे रहते तो क्या जा रहा आपका, ऐसा नहीं कर सकते ना, आप तुम्हारे घर पे नहीं रख सकते ना. तुम्हारे घर में तो तुम्हारा शोर होगा, तुम्हारे शोर में इसका क्या जोर है ना. चलो फिर कहाँ पे लगते हम, लाइन जॉइनिंग बिटवीन देम. लाइन जॉइनिंग बिटवीन देम म्हणजे सेंटर टू सेंटर जी का लाइन जॉइन करते ना एकमेकांना, त्या लाइन मध्ये काय करतो आपण, यांना म्हणजे थर्ड चार्ज पुट करतो. करेक्ट आहे. बाहेर कशीच मग आता एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे वेगवेगळे असतील तर काय करू मग, बाहेर ठेवू. बाहेर कुठे ठेवायचं, चाहे बाहर तो सर इधर ऐसा नहीं होता. जो स्मॉलर है, ठीक है, स्मॉलर कोणी +8 आणि हा -2, ठीक आहे. सर तुम्ही आम्हाला शिकवलं होतं की मायनस नाही कन्सिडर करायचं. समजा -8 असता आणि -2 असता, ह्याच्यापैकी लहान हाच असता, बरोबर आहे. -8 असता आणि -18 असता, ह्याच्यामध्ये हा लहान असता. मायनस वगैरे घ्यायचो का आपण, नाही. तसं पाहिलं झालं तर -8 आणि -18 मध्ये लहान कोण, तर -18. बट आपण साइन वरती जातो का, नाही. आणि कोणी शिकवलं, मी शिकवलं. आणि ह्याच्या मागचं रिझन काय, हे मॅग्नीट्यूड, ठीक आहे. असं समजून चालतं. मॅग्नीट्यूड मध्ये काय होते, मायनस गोष्टी सगळ्या प्लस होतात, ठीक आहे. होत नाही कन्सिडर करायला त्याचं मॅग्नीट्यूड पॉझिटिव्ह असेल, सोडून देतो आपण निगेटिव्ह मॅग्नीट्यूड. हे मॅग्नीट्यूड साठी असतं, ठीक आहे. चला लहान कोण, मग हा जर कधी विसरला मायनस तर 2 ते तसं, ठीक आहे. तसं पण हा प्लस आहे आणि तसा पण तो -2. बट आपण मायनस म्हणून लहान असं नाही समजत, 2 आहे म्हणून लहान समजते, ठीक आहे. म्हणजे थर्ड चार्ज कुठे ठेवावा लागणार आपल्याला, थर्ड चार्ज इकडे कुठेतरी ठेवावा लागणार, बरोबर आहे. का तर हा लहान थर्ड चार्ज इथे ठेवण्याचा रिझन काय, थर्ड चार्ज इथे ठेवण्याचा रिझन काय, रिझन एकच की हा चार्ज छोटा आहे, तर याच्यामुळे होणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा लहान, ठीक आहे. मग कसं आहे, आता समजा हा थर्ड चार्ज पॉझिटिव्ह घेतला, ठीक आहे. त्यांनी सांगितलंय का आपल्याला थर्ड चार्ज कसं आहे, नाही आपण पॉझिटिव्ह घेऊ, मायनस घ्यायचं तर मायनस घ्या, काही अडचण येत नाही. डायरेक्शन वरती फरक पडेल का, काही जास्त फरक पडत नाही. बघा ज्यावेळेस Q2 याच्यावरती फोर्स लागेल, ठीक आहे. आता याला मी फक्त 2 म्हणणार, ठीक आहे, समजून जायचं तुम्ही, आणि याला फक्त 1 म्हणणार. मग Q2 ज्यावेळेस याच्यावरती फोर्स लागेल त्यावेळेस काय फरक होईल, फरक काय होईल, डायरेक्शन वरती, थर्ड चार्जच्या डायरेक्शन वरती. हे ते फिक्स असतात ना, जे फोर्स लावतात ते फिक्स असतात. एक्सपिरियन्स हा करतोय तो जाईल, ठीक आहे, तो याच्याकडे येईल किंवा तो याच्यापासून दूर जाईल, हे नाही पडणार, ते फोर्स लावताय, बरोबर. आता तुम्ही समजा लेक्चर्स घ्यायला लागले, सर जानते तुम उतने कैपेबल होगे कि आप तुम्ही लहान मुलांची ट्युशन घेता, ठीक आहे. तर 3री-4थीची मुलं आहेत, बरोबर, घेतात. तर ते तुमच्याकडे येतील का तुम्ही त्यांच्याकडे जातील, तुम्ही त्यांच्याकडे जाणार नाही ना, तेच येतील तुमच्याकडे शिकायला. मग एक्सपिरियन्स कोण करतंय, शिकतंय कोण, ते मुलं ना. तर मग ते थोडी नाही याच्याकडे येणार, म्हणजे हा टार्गेट थोडी नाही याच्याकडे येणार, एक्सपिरियन्स तर तो करतोय. तुम्ही त्या मुलाच्या कानपट्टीत मारली तर तो परत येणार आहे का, नाही, तो दूर चालला गेला, एक्सपिरियन्स त्याने केला, बरोबर. तुम्ही तर फोर्स लावून मोकळे झाले, तुम्ही तिथंच आहे. असं तुम्ही थोडी ना घर सोडून गेले का, मारलं ना आता दगड एक मारलं तुम्ही चालले नाही ना. चलो तर काय होणार मग आता इथं, हा प्लस तर हा मायनस, ठीक आहे, हा प्लस तर हा मायनस, ठीक आहे.
याचं डायरेक्शन कशी झाली रे अशी. ठीक आहे, मग याला आपण म्हणू फोर्स ऑन क्यू ड्यू टू 2. करेक्ट. असंच काहीतरी शिकवलं होतं मी ना, सगळं शिकवतं पण कायच करा. चलो फिर हा प्लस काय होईल रे रिपल. हा त्याला तिकडे ढकल, हा त्याला तिकडे ढकणार. क्या बोल रहा है मेरी हिंदी सर, आप हिंदी अच्छे से बोल पारे और मराठी की पूरी वाट लगा दी आपने. समझला. फोर्स ऑन क्यू ड्यू टू 1 रिपेल झाला. समजलं. डायरेक्शन कशी आली, ह्या झालं डायरेक्शन. चला सोल्युशन तर लिहिलंय. मग कसं करणार तर फोर्स आपल्याला माहिती आता ज्या वेळेस हा क्यू ज्यावेळेस आपण पुट करतो दोन चार्जेसच्या मध्ये किंवा बाहेर, त्यावेळेस त्याच्यावरचा नेट फोर्स कसा असायला हवा रे 0. नेट फोर्स कसा असायला हवा 0, कारण की एक फोर्स इकडे चालला, एक फोर्स इकडे चालला. याचा अर्थ काय झाला की एफ नेट काय रे 0 आहे. जेवढे पण फोर्स लागतात ते कसे 0. म्हणजे एक फोर्स दुसऱ्याला कॅन्सल आउट करते. तर अशा ठिकाणी तो सिस्टीम, तो पार्टिकल, तो चार्ज इक्विलिब्रियम मध्ये आहे. ही सिस्टीम कशामध्ये आहे इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे, केमिस्ट्री मध्ये पण इक्विलिब्रियम असं आहे. असंच मी वाचत होतो थोडंसं मला दिसलं इक्विलिब्रियम. हो सर आप केमिस्ट्री पढ़ाने आए हैं क्या? मुझे फिजिक्स की बहुत है, फिजिक्स ही पढ़ाऊंगा. ठीक है चलो. ठीक आहे, समजलं मी परत इक्विलिब्रियम काय कन्सेप्ट होता. इक्विलिब्रियम मध्ये आला याचा अर्थ एफ नेट 0. ज्यावेळेस एफ नेट 0 असतो त्याचा अर्थ काय असतो F1 इज इक्वल टू F2. F1 इज इक्वल टू F2. बरोबर. आता तुम्ही प्रत्येक वेळेस थोडी ना करणार आहे. आता दोन चार्जेस याच्यावरती फोर्स लावतात. समजा आपण म्हणू F नेट इज इक्वल टू K Q1 Q2 डिवाइडेड बाय R2. हा झाला पहिल्या चार्ज मुळे. ठीक आहे, K Q1 Q2 म्हणजे ह्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे, म्हणजे याने याच्यावर फोर्स आला. आता याने याच्यावर केलं. ठीक आहे, K Q1 इथं असा घेऊ. ठीक आहे, K Q1 Q. आता तर समजलं K Q2 K Q2 K अपॉन R2. बघा किती कॉम्प्लिकेटेड होईल अशा. तुम्ही काय करणार K ची व्हॅल्यू 9 × 10⁹ पुट करणार. ठीक आहे, आपण असं ठेवू. इकडे ते 0 झालं ना, इक्विलिब्रियम मध्ये येतो आणि इक्विलिब्रियम मध्येच यावं लागतं थर्ड चार्जला. त्याच्याशिवाय त्याला ठेवता येत नाही सेंटर मध्ये किंवा आउटसाइड. कंडिशनच ती राहते. थर्ड चार्जचा प्रश्न दिसला की समजायचं इक्विलिब्रियम मध्ये आहे, जेणेकरून ह्याच्यावरचे सगळे नेट फोर्सेस, एक्सटर्नल फोर्सेस मी खूप वेळ घेतलाय रे. एफ नेट म्हणल्यावर एक्सटर्नल फोर्सेस 0, एफ नेट म्हणल्यावर एक्सटर्नल फोर्सेस 0, फ्रिक्शन वगैरे ह्या सारख्या कन्सेप्ट एफ नेट मध्ये येत नाही. करेक्ट आहे. K Q1 ची किंमत मी समजा 8 × 10⁻⁶ पुट केली. ठीक आहे, आणि Q ची व्हॅल्यू काय, Q ची व्हॅल्यू दिलीच नाही का? Q ची व्हॅल्यू दिलीच नाही. चला जाऊया. Q ची व्हॅल्यू समजा दिलीच नाही. चला डिवाइडेड बाय R2. इथे काय करणार मग 0.2 चा स्क्वेअर. समजून घ्या, मी सांगते इथे माहिती 0.2 नाही. किती होईल रे मग? समजा हे डिस्टन्स x आहे, हे डिस्टन्स किती आहे r आहे ना सर, r आहे. चला मग याच्यापासून याचं अंतर किती, हे r. तर समजा हे आपण कन्सिडर केलं x, माहिती ना, अज्युम केलं काय येऊ शकतं. तर मग इथं काय इतकं डिस्टन्स होतं 0.2 आणि प्लस x. इथे काय झालं असतं 0.2 प्लस x इक्वल टू काय केलं असतं मग k. आता मायनस वगैरे घेणार का नाही, फक्त काय घेणार 2 × 10⁻⁶ × q. आता डिस्कस करायचं नाही आहे याची व्हॅल्यू दिली का नाही दिली काय फरक नाही पडत. तसं होतं त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करा, डेव्हलप होईल तुमच्या सेन्स किंवा स्किल्स म्हणा. ठीक आहे, मग ह्याच्यापासून आहे किती दूर तर x मीटर दूर. ठीक आहे, x². मग तुम्ही काय करणार घरा इकडे घेऊन येणार. ठीक आहे, आणि तर मायनस असतं तुम्ही हा प्लस मायनस मायनस केलं असतं. ठीक आहे, याला इकडे आणलं असतं, इक्वल टू केलं असतं. मी इथे गडबड होते ना बऱ्याच वेळेस. इथे काय झालं असतं समेशन करतो ना आपण, कशावर तू सुपरपोजिशन थेरम वर काय होतं आपण एफ नेट. ठीक आहे, समेशन एफ नेट. ह्याच्यामध्ये काय करतो आपण जेवढे फोर्सेस असतील F1 F2 F3 सगळ्यांची काय करतोय ऍडिशन, समेशन. हे कोणी सांगितलं, कोई तो ते सपाटे सर बोल के उन्होंने पढ़ाया था हमें, सुपरपोजिशन नहीं म्हटलं होतं है ना. चला मग ह्याला इकडे आणू आपण. करेक्ट आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सुधारतील. बरोबर आहे. हे आता समजा इथे प्लस असतं आणि ह्याचं साइन बी पॉझिटिव्ह असतं. तुम्ही काय असतं पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर निगेटिव्ह झालं असतं. असंच काहीतरी गोंधळ घातला असता. बरोबर.
ह्याच्यामुळे होतं काय, मग इकडे आणणार, परत काटाकाटी करणार, गोष्टी सॉल्व्ह करणार, इथे कन्फ्युजन होतं ना. म्हणून आपण काय म्हणतो जर F1 0 आहे, जर F1 0 आहे तर त्याचा अर्थ होतो जो फोर्स F1 लावतोय, एक्सपिरियन्स चार्ज वरती, तोच फोर्स F2 पण लावेल एक्सपिरियन्स चार्ज वरती, आणि दोघांचा पण मॅग्निट्यूड कसा असणार, सेम. दोघांच्या फोर्सची व्हॅल्यू कशी असणार, सेम. बरोबर. म्हणून असं लिहा, म्हणजे गोष्टी सोप्या होतील सॉल्व्ह करायला. F1 हे असं करत बसलात मग तुम्ही गडबड करणार, इकडे आल्यावर नंतर सुद्धा ही व्हॅल्यू ऍज इट इजच राहिली पाहिजे. बरोबर आहे. त्याला प्लस मायनस करणार, मग डायरेक्शन ठीक आहे, डायरेक्शन येऊन जाईल, मायनस येऊन जाईल, आन्सर पण सेम येऊन जाईल, फक्त मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह येईल, तुम्ही कन्फ्युज होणार. ठीक आहे, काही अडचण नाही. इकडे आले तर मायनस होऊन जाईल, नो प्रॉब्लेम. इकडे आलं तर मायनस होईल, तुम्हाला डायरेक्टली डायरेक्शन भेटून जाईल. काय भेटून जाईल, डायरेक्शन. कुठे जाणार, इकडे इकडे. ठीक आहे, असं पण सॉल्व्ह करून बघा तुमच्या नोटबुक मध्ये, आणि हे जे मी ते सॉल्व्ह करूनच देतोय शॉर्टकट वाली ट्रिक. ठीक आहे, प्रॅक्टिस करताना जरा फास्ट कर जरा. F1 आता मी F1 लिहितो, लागणार तर Q वरच आहे ना, त्याच्यामुळे लिहिण्याची गरज आहे का, नाही. F2 Q असं नाही. ठीक आहे, K Q1 Q डिवाइडेड बाय R स्क्वेअर असतं ना खाली, K Q2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. K ची व्हॅल्यू बराबर तसे भी घ्या लो, सर आप भूल गए ना, नहीं मैंने बोला, हमें तो पूरे जिंदगी भर याद रखना ये सब चीजें है ना. आप डॉक्टर बनने के बाद भूल जाओगे ये सब, भूल जाओगे ना फिजिक्स को. नहीं सर, 180 मार्क्स का सब्जेक्ट है, इतने आसानी से नहीं भूल सकते. Q1 की वैल्यू क्या हो, 8 into 10 to the power -6 into Q डिवाइडेड बाय R. R कितने रे, 0.2 प्लस x स्क्वेअर इक्वल टू 9 into 10 to the power 9. आता मी लिहून देते. ठीक आहे, तसं पाहिलं तर हा k आणि हा k इथंच कट होत होता. समजते ना काय म्हणतोय, हा k हा q इथेच कट होता. परत म्हणसा प्रत्येक वेळेस काटाकाटीच करते सर. ठीक आहे, Q2 ची व्हॅल्यू काय आहे, -2 लिहू का, नाही, 2 into 10 to the power -6. ओके, इथे काय आला परत, Q आला. सगळ्या मेथड सांगत बसतो, अभ्यास करतच नाही तुम्ही. सर कल में 24 घंटे पढ़ाई की. ऐसे बच्चे आते हैं मुझे बोलते हैं, सर मैंने कल 24 घंटे पढ़ाई की. कुछ भी सर, अरे सही में बोलते हैं बच्चे. ठीक है, ये 9 into 10 to the power 9, 9 into 10 to the power 9 कैंसिल, Q into Q सर कैसे, ये इधर आ जाता तो नीचे आ जाता ना, और ये भी आता तो इधर नीचे आ जाता, तो कैंसिल नहीं होता. अब क्या बचा सिर्फ, बचा क्या सर, इसको भी उड़ा देते ना सर. 10 to the power -6, 10 to the power -6, ये नहीं कर सकता, हो सकता है कि नहीं हो सकता. ये नीचे आने के बाद 10 to the power -6, ऊपर जाने के बाद +6, ये भी कैंसिल, ये भी कैंसिल. मेरा काम आसान हो गया, बचे गया में कैलकुलेशन छुड़ाते 0.2 प्लस x स्क्वायर इक्वल टू क्या है, 2 डिवाइडेड बाय x स्क्वायर. क्लियर है डिफरेंस. ठीक है, 2 1 2 2 to the 4 कैसा था, आउट 2 नीचे आ जाता है, इधर 2 खाली आला असता, जर कधी इकडे 2 आणला असता, 2 1 2 आणि 2 to the 4 झालं असतं ना. ठीक आहे, चला मग वरती काय उरलं रे, 4. वरती काय उरलं 4, खाली काय उरलं 0.2 प्लस x स्क्वेअर. बुक्स मधले क्वेश्चन. ठीक आहे, मी एक्सप्लेनेशन देतोय, परत नंतर सर मी बुक मधलेच क्वेश्चन घेतले, घ्यावंच लागतं, सांगावंच लागतं तुम्हाला कन्सेप्ट त्याच्या मागचा, बघून पण समजत नाही. क्लिअर आहे, इथपर्यंत झालं. काय उरलं, x शोधायचा आहे ना, x शोधायचा आहे, घेऊन या ही व्हॅल्यू इकडे घेऊन या, x स्क्वेअर इकडे घेऊन या, म्हणजे काय होईल रे, 4x स्क्वेअर. काय होईल 4. डायरेक्टली पण सॉल्व्ह कशी ठीक आहे, इथेच अंडर रूट टाकलं असतं, इथेच अंडर रूट टाकलं असतं, तिथे झालं असतं 2, हा रूट कॅन्सल झाला असता, स्क्वेअर रूट, इथे पण हा कॅन्सल झाला असता, म्हणजे आन्सर काय आला असतं, डायरेक्टली इथं आन्सर काय आला असतं 2x इक्वल टू 0.2 प्लस x, म्हणजे हा 2x तिकडे गेल्यावरती हा गेल्यावरती x इज इक्वल टू 0.2 आला असतं ना, फक्त 0.2 मीटर. शॉर्टकट मध्ये पण काढू शकता. आमचं काम आहे सगळं शिकवणं, कन्सेप्ट शिकवून देणं.
प्रॅक्टिस करताना तुम्हाला तर शॉर्टकट मध्येच करणार, एक्झामला थोडी ना तुम्ही इतकं करत बसणार, जितकं स्टेप्स रिड्यूस करता येतील तितक्या रिड्यूस करत राहा आणि हे फक्त प्रॅक्टिसनेच होईल. ठीक आहे, एक्स स्क्वेअर इकडे आली होती 4x स्क्वेअर 0.2 तिकडे गेल्यावरती 0.2 एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर तुम्ही आतापर्यंत असं करायचे, ह्याला इकडे आणायचे नंतर त्यांना स्क्वेअर रूट टाकायचे, तसंही करू शकता. ठीक आहे, कसं म्हणतो मी, ह्याला इकडे आणलं असतं इकडे काय उरलं फक्त मग 8 उरला होता बरोबर, आणि ह्याला तिकडे नेलं असतं तर 0.2 प्लस एक्सचा स्क्वेअर डिवाइडेड बाय खाली काय उरला एक्सचा, ह्यांना मी असं स्क्वेअर रूट टाकला असता तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल, उरलं काय फक्त एवढंच उरलं बरोबर आहे 4. यांना भाग दिला असता 2 चा, इथं आला असता 4. ठीक आहे, मग काय आलं असतं 4x इज इक्वल टू 0.2 प्लस x. क्लियर है? क्या हो बोलो, कुछ हो गया है? कुछ हो गया है मैंने? नहीं, यहाँ पे 2 आ जाता है ना सर, स्क्वायर रूट लेने के बाद 4 का 2 हो जाता है. चलो 2x इधर आने के बाद ये x हो जाता, तो ये 0 पॉइंट, कैसा भी करो. ठीक है, इतने सवाल छुड़ाने की वजह से ना मैं कंफ्यूज हो रहा हूं कौन सी मेथड बता. चलो जान दो, चलो इधर भी स्क्वायर रूट इधर भी स्क्वायर रूट ले ले, स्क्वायर रूट ऑन बोथ साइड. चलो फिर क्या आ जाएगा यहाँ पे जाएगा 2x, कैसे यहाँ पे अंडर रूट आ जाता तो ये और ये कैंसिल, अंडर रूट 4 2 आ जाता. यहाँ पे अगर स्क्वायर रूट आ जाता तो ये स्क्वायर रूट ये स्क्वायर कैंसिल, तो क्या बन जाए 0.2 प्लस x, x इज इक्वल टू क्या है फिर 0.2 क्या मीटर. म्हणजे जो थर्ड पार्टिकल आहे हा किती दूर ठेवावा लागेल 0.2 मीटर, जेणेकरून हा कोणताच फोर्स काय करेल, फोर्सच एक्सपिरियन्स करणार आहे, करेल काय कोणताच नाही करणार, कारण की एक फोर्स इकडे लावतोय एक फोर्स इकडे लावतोय, त्याचा अर्थ काय झाला ह्या पॉइंटला त्याच्यावरचा सगळा फोर्स काय झाला 0. म्हणून काय होतं दॅट इट डज नॉट एक्सपिरियन्स अ नेट फोर्स. नेटचा अर्थ समजतं का, मच्छर मारायची नेट नाही, नेट म्हणजे काय टोटल फोर्स. इंडिव्हिज्युअल फोर्स म्हणलं का ह्याचा फोर्स ह्याने फोर्सनी लावला पाहिजे, ह्याने फोर्सनी लावला पाहिजे असा फोर्स सांगा नाही, नेट फोर्स ह्याचा सगळ्यांचा मिळून असा फोर्स सांगा टोटल की जो तो थर्ड का एक्सपिरियन्सच करणार आहे. क्लियर आहे? सॉल्व करून घ्या, पॉज करून घ्या, मी पॉज करणार आहे. चल जाओ, ये क्वेश्चन जितने मेरा स्क्रीनशॉट टाकून दे. ठीक है, फोटो थोड़ा सा कुछ अलग करते. ठीक है, क्वेश्चन दिख रहा है, मैं नीचे देखता हूं क्या है क्वेश्चन. 7 पॉइंट चार्जेस. ठीक है, 7 पॉइंट चार्जेस ईच ऑफ चार्ज क्यूब आर प्लेस्ड एट द 7 कॉर्नर ऑफ क्यूब. एक क्यूब आहे. ठीक आहे, त्याच्या कॉर्नरला काय केले रे, हे चार्जेस काय केले प्लेस्ड केले, चार्जेस काय केलेले प्लेस्ड केलेले आहे. क्यूब काढता येतो ना, क्यूब हा काय आहे तो क्यूब आहे, नाही जमला. ठीक आहे, क्यूब कसा काढतात मी पण विसरलो आता. ठीक आहे, प्रॅक्टिस केलीच नाही मी क्यूब काढायची, आता जसा जमेल तसा जमेल. ठीक है सर, क्यों नाटक करते हो, बच्चा जानता है कैसा निकालना है, आपको भी आता है निकालना क्यूब, बहुत बढ़िया सर. वो तो बचपन में काम ही आता, बस कोई लड़का घर पे आया तो उसको बोलते थे ये दिखा, मैं ऐसा निकाल के दिखा था, मुझे निकाल के दिखा, ऐसा कुछ तो बोलते थे. और भी कुछ बिना पेन हटाए इसको ऐसा कुछ तो बोलते थे ना तुम लोग, आता था ना कुछ तो, ऐसा 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 फिर ऐसा फिर ऐसा फिर ऐसा फिर ऐसा फिर ऐसा, ये बच गया. ऐसी डायग्राम उनके सर कहाँ जाते हो बीच में है ना, तो छोड़ो ये क्यूब, चलो कोई दिक्कत. तो सारा एक क्यूब आहे, 7 पॉइंट चार्जेस ठेवायचे सांगितले. ठीक आहे, प्रत्येक कॉर्नरला. क्यूबला कॉर्नर किती असतात रे 8. क्यूब येतं तर सॉल्व करतात, मला येतो सगळा 2 मिनिटात 2 सेकंदात. कुछ भी सर बैठे बैठे कुछ भी फेंकते रहते हो. चलो ये 8 कॉर्नर्स है. ठीक है, ये 8 कॉर्नर्स है, 8 कॉर्नर्स में से सिर्फ 7 जगहों पे चार ठेवला. ठीक है, आर प्लेस्ड एट द 7 कॉर्नर ऑफ क्यूब ऑफ साइड ए, म्हणजे जी प्रत्येकची साइड आहे क्यूबची काय साइड वेगवेगळी असते, काय सगळी साइड सारखीच असते ना, आणि ती किती सांगितली ए सांगितली. ठीक आहे, 1 कॉर्नर इज एम्प्टी, म्हणजे इथे मी बघा इथे मी काढलेलं नाही, समजून घ्या हा चार्ज कसा आहे एम्प्टी आहे.
इथे काहीच नाही, ठीक आहे. मी इथे इरेज करतो. कशाला इरेज केलं परत मला काढावं लागेल, ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं जास्त बोर करताय हे मास्तर, हे जायचं लेक्चर पुढे घेऊन टाकायचं. पुढे म्हणजे 1.5ची स्पीड होती ना, 1.25 ची, ठीक आहे. वन कॉर्नर इज एम्प्टी, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍट सेंटर ऑफ द क्यूब. म्हणजे समजून घ्या हा क्यूब आहे, ह्या क्यूबच्या सेंटरला काय आहे, एक चार्ज ठेवला. सेंटरला काय केलं, एक चार्ज ठेवला. त्या सेंटरला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असणार असं त्यांचं म्हणणं, ठीक आहे. म्हणजे हा एक मोठासा ब्लॅक डॉट वाला काय चार्ज आहे, सेंटरला ठेवला क्यूबच्या. मी ट्राय करेन तर फोटो घेऊन लावण्याचा कुठेतरी क्यूबचं आयडिया येण्यासाठी. आहे ऑप्शन, आहे सुविधा, तर कशाला चान्स सोडायचा, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअरच्या जर कधी सिमेट्रीनुसार आपण काय म्हणतो, जर कधी एखादी गोष्ट सिमेट्रिकल आहे, आता जसं की हा स्क्वेअर सिमेट्रिकल आहे आणि त्या सेंटरला आपण जर कधी चार्ज वरती लागणार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर मोजला तर तो 0 येतो. तो काय येतो, 0. हे बोललोय ना मी, 0 येतो. करेक्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसं येणार, 0. काही असू द्या, ठीक आहे. हेक्सागॉन जरी असला तरी सुद्धा त्याच्या सेंटरला असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो, 0 असतो. आणि असं का होतं आपल्याला माहिती, जर हा फोर्स इकडे लावेल तर हा फोर्स इकडे लावेल, बरोबर. असं होतं का, होतं. करेक्ट. एका डायग्राम मध्ये जास्त नाही, जर याने इकडे लोटलं तर हा इकडे लोटेल. आता कॉर्नरला म्हटल्यावरती काय होईल रे, कॉर्नरला म्हटल्यावरती हा इकडे फोर्स मारेल, ह्या पॉइंटला त्या इकडे, जर हा पॉझिटिव्ह तर हा पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह. सगळे सारखे असेल त्यावेळेस काय होईल, सिमेट्री तयार होईल. जर इथे एक जर निगेटिव्ह घेतलं तर सिमेट्री होईल का, नाही होणार, ठीक आहे. चला, पॉझिटिव्ह इकडे आणि इथाचा पॉझिटिव्ह याला इकडे, म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्स एकमेकांना कॅन्सल करतील. मग इथे पण तसं होईल का, इथे पण तसं होईल का, बघा सिमेट्रीनुसार. क्यूब इमॅजिन करा, हा सेंटरला, ठीक आहे. मी इथे डायग्राम काढतोय छोटीशी, कोणाची, तुमची नाही, त्याचीच काढतोय. आता सेंटरला कोणते आहे, सेंटरला चार्ज आहे. आता हे दोन चार्जेस, ठीक आहे, समजून घ्या. आता या सेंटरवरती असणाऱ्या चार्जवरती या चार्जने फोर्सला, ठीक आहे. कोणता, या पॉइंटच्या चार्जला, ठीक आहे. हा असा लागेल आणि हा इकडे जाईल. हा पॉझिटिव्ह तर सेंटरवाला तर पॉझिटिव्ह. याने लावला, हा इकडे गेला. इथाचा पण होता, याने लावला, हा इकडे गेला. म्हणजे काय झाले, हे एकमेकांना कॅन्सल आउट केले, ठीक आहे. सेम इथाचा जो चार्ज होता पॉझिटिव्ह, याने याला इकडे लावला आणि इकडे आणला. सिमेट्रिकलच आहे कशावरून, जर ते सांगताय सेंटरला ठेवलाय आणि क्यूब कसा असतो, सिमेट्रिकल. त्याच्यामुळे आपल्याला सगळे कसे करणे, पॉझिटिव्ह गेले. हा इकडचा इकडे लोटणार आणि हा इकडचा इकडे लोटणार. म्हणजे काय झालं, हे एकमेकांना कॅन्सल. असे किती चार्ज झाले, 1 2 3 4. कोण कोण उरलं, हा उरला, हा याला इकडे पुश करणार असा, ठीक आहे. आणि हा याला इकडे पुश करणार, कोणता, हा वाला पॉइंट आणि हा वाला पॉइंट. झाले 1 2 3 4 5 6. साधी गोष्ट आहे, ठीक आहे. सिमेट्री दो, प्रत्येक जण काय करेल, एकमेकांना विरोधच करेल, ठीक आहे. मग उरला कोण, समजा हा पॉइंट कटला, हा पॉइंट कटला, ठीक आहे. हा कटला, हा कटला, हा कटला, हा कटला, हा कटला, सगळेच कटले. मग उरलं कोण, बघा हे दोन. याच्या अपोजिट कोण आहे, याच्या अपोजिट कोण आहे, तर समजून घ्या हाय. याच्या अपोजिट कोण आहे, समजून घ्या याच्या अपोजिट कोण आहे, हा. याच्या अपोजिट कोण आहे, हाय. करेक्ट आहे ना. मग उरतोय कोण, फक्त 1 2 3 4 5 6 7 8. करेक्ट आहे. एक तर एम्प्टीच आहे, बघा 2 4 4 आणि 4 8. किती झाले इथे चार्जेस, 8 झाले. आणि एक कसं सांगितलंय, एम्प्टी. एक चार्ज कसा सांगितलाय, इथे घेतला आपण तो एम्प्टी वाला. सर इथे नाही का, इथे नाही, इथे, ठीक आहे. हा कॉर्नर आहे का, नाही. हा कॉर्नर आहे का, नाही. चुकीने दाखवलं, ठीक आहे. हा कॉर्नर आहे का, नाही. इथे जोडला 1 2 3 4 5 6 7 7 झाले. ह्याचा अपोजिट हा, ह्याच्या अपोजिट हा, ह्याच्या अपोजिट हा. म्हणजे इंडायरेक्टली कोणीतरी एकच उरू लागला, ठीक आहे. कोणीतरी काय होतंय, 1 2 3 ह्यांच्या अपोजिट 1 2 3. आता तर समजलं, जास्त बोलून नाही आलं. 1 2 3 ह्यांच्या अपोजिट 1 2 3. मग उरू कोण लागला, फक्त हा एकच चार्ज लागला, बरोबर आहे. हा एकच चार्ज होते, त्याचं नाव द्या आपण काहीतरी क्यू, ठीक आहे. त्याचं नाव द्या आपण काहीतरी क्यू. मग आपल्याला फक्त एकाच चार्जमुळे लागणारा फोर्स काढायचा आहे. आणि कोणावरती काढायचा आहे तो फोर्स, जो कोणी सेंटरमध्ये चार्ज ठेवलाय त्याच्यावरती. जो कोणी सेंटरमध्ये चार्ज ठेवलाय ना त्याच्यावरती काढायचा, ठीक आहे. करू शकता मग आता सॉल्व करू शकता. चला मग फॉर्म्युला करा आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा. फॉर्म्युला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, समजा हा चार्ज आहे,
समजून घ्या हा चार्ज आहे समजा क्यू आणि हा जो इथे छोटासा असेल, हा जो छोटासा असेल याला म्हणू आपण Q1. ठीक आहे, काय ते नाव वेगळे नाव दिलं QX. ठीक आहे, मग काय म्हणू आपण K Q1 Q2 डिवाइडेड बाय R². आता Q1 चं नाव काय घेतलं आपण, Q1 ला कोण घेतात, जो फोर्स लावते त्याला घ्या छोटा चार्ज QX आणि ज्याच्यावरती लागतोय तो घ्या कॅपिटल Q आणि खाली काय असेल R². R² काय असेल आता डिस्टन्स फ्रॉम the charge who is applying the force to the charge who is experiencing the force. बरोबर, समजा आता ही जी शेवटची भाग आहे, ठीक आहे, आता ही डार्क करतो, ठीक आहे, इथे ही क्यूबची काय मागचा भाग आहे, हा क्यूबचा काय मागचा भाग आहे. ठीक आहे, मी इथे काढतो डायग्राम समजण्यासाठी, पूर्ण एक्सप्लेन करेल, कन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर, ही ती क्यूबची मागची साइड आहे आणि ते तो चार्ज होता, तो चार्ज म्हणजे कोण QX आणि सेंटरला कोण आला तर Q आला. सेंटरला कोण आला आता इथे Q आला. ठीक आहे, बरोबर, हा काय आहे क्यूब आहे, असं एक स्क्वेअर आहे. क्यूबचा काय आहे छोटीशी पट्टी आहे मागचा, क्यूबचा एक भाग आहे, असं एक स्क्वेअर दिसतंय, स्क्वेअर क्यूबच एक प्रकार. ठीक आहे, मग हे डिस्टन्स झालं R². इथून इतकं डिस्टन्स काय झालं R². आता हे किती असतं क्यूबचं, R² काढायला लागेल ना. आता मी इथे व्हॅल्यू लिहितो, QX दिला, Q दिला. चला, हा झाला त्याच्यावर लागणारा F नेट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, हे डिस्टन्स किती झालं क्यूबचं एका कॉर्नर पासून तर सेंटर पर्यंत, बरोबर, क्यूबचं एका कॉर्नर टू एका कॉर्नर पर्यंतचं डिस्टन्स किती असतं, झाले का 10th ला कधी. क्यूबचं डिस्टन्स ऑफ क्यूब, डिस्टन्स, अरे माहिती का, डिस्टन्स कमेंट मध्ये टाइप करायला लागतो तोपर्यंत, डिस्टन्स ऑफ क्यूब फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर. सर मैंने लिख दिया, मैं फर्स्ट डिस्टेंस ऑफ क्यूब फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर माहित असेल पाहिजे. ठीक आहे, त्याचं काय असतं A√3. A असेल तर A जर 10वी जर शिकला असेल तर इथं असतं L√3. मान्य ना, L√3 असतात. इथे L च्या ऐवजी काय आलं A, L काय असेल लेंथ, L च्या ऐवजी काय फक्त A√3 माहिती आहे ना. आणि इथे काय असतं रे स्क्वेअरचं डायगोनलचं काय असते किंमत, ती असते A√2. हे कशावरून झालं बघा, इथे साइड किती आहे, ही झाली एक साइड लेंथ आणि ही झाली ब्रेडथ, म्हणून इथे काय येतं 2 साइड वाला. आणि ते क्यूब आहे, ते क्यूब कसा असतो, क्यूबचं व्हॅल्यू निघतं, क्यूबचं काय निघतं व्हॅल्यू, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट, म्हणजे 3 साइड आल्या म्हणून अंडररूट मध्ये 3. अरे पता है क्या, नहीं पता बच्चा. ठीक आहे, समजलं ही किंमत कशी आली, समजतंय का, काय सांगू, कसं सांगू, बट ट्राय करू आपण. ठीक आहे, बघू येतं का सांग, तुम्हाला समजतं का नाही समजतं बघू. मी किंमत काढून दाखवते, लेट मी ट्राय. जमते का नाही जमत मला, तुम्हाला समजतंय का नाही समजत हे ना. चला बघा, हा काय झाला एक मोठासा क्यूब, हा काय होता छोटासा क्यूब, हा काय झाला तुम्ही फोडून टाकला क्यूब आणि एकच पट्टी बाहेर काढली. ठीक आहे, बघा आता जमन का नाही जमन, ठीक आहे, इकडनं काढायचं आपण असं घेऊ. सर कौनच बोर करता है, जाओ देना, अब तो मैं बता के रहूंगा, मुझे भी देखने दो मुझे आता है या नहीं आता है निकालना. बहुत पहले की बात है, कभी तो मैंने पढ़ा था, देखते निकाल सकते या नहीं निकाल सकते. ठीक है, अब ये तो बहुत बड़ा है सर, आप धीरे धीरे करके बहुत बड़ा क्यूब बना रहे हो, है ना. चलो देखो, आता डायगोनल एका साइड पासून तर दुसऱ्या साइड पर्यंत समजा हाय. ठीक आहे, एका साइड पासून तर एका ही आपल्याला लेंथ काढायची. ठीक आहे, कारण की हे समजतं ना, काय असू शकतं इथून तरी इतकं असू शकतं, इथून तरी इतकं असू शकतं, काय असू शकतं. पण आता जे दिसतंय या डायग्राम नुसार समजून घ्या, हे ते 2 कॉर्नर आहे, जे डायगोनलचं काय एक कॉर्नर टू एक कॉर्नर जॉईन करतात, ही ती लेंथ आहे आणि ही ती काय आहे लेंथ. ठीक आहे, लेंथ आपण वापरतो याला डी म्हणून समजा. ठीक आहे, ठीक आहे, डिस्टन्स डी येथून त्याच्या आपल्याला काय करायचंय शोधायचंय, जे काय करायचं आपल्याला शोधायचं. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. तर बघा असं जर कधी जॉईन केलं तर
असं जर कधी जॉईन केलं तर हा काय झाला एक प्रकारचा ट्रायंगल. बघा आता व्यवस्थित आहे का, पूर्ण दिमाग लगाओगे मैं माझं, इतना भी मेरे पास मैं वो सब निकाल रहा हूं, ध्यान से सुनो. एक काय झाला ट्रायंगल, करेक्ट आहे. आपल्याला हे डिस्टन्स शोधायचं आहे आणि क्यूब, मला सांगा क्यूबचे जे काही साइड्स असतात, एक असतो एक साइड असते अशी, ठीक आहे. हा काय झाला एक स्क्वेअर. आपण याला काय म्हणतो लेंथ आणि याला काय म्हणतो ब्रेड, बरोबर आहे. याला काय म्हणतो ब्रेड. एरिया निघतो अशा ठिकाणी. बट आपण काय केलंय आणखी एक स्क्वेअर जोडला आणि मी कधीतरी बोललोय अशा ठिकाणी काय होत असते रे, व्हॉल्यूम तयार होतो. कसा, हा लेंथ, ही ब्रेड आणि ही काय झाली हाईट. ही काय झाली हाईट. म्हणजे ते किती डायमेन्शन बनले तर 3 डायमेन्शन, एक्स वाय झेड, करेक्ट आहे. एक्स वाय झेड आणि सगळे एकमेकांना कसे असतात 90 डिग्री मध्ये. क्यूब कसा एकमेकांना सगळ्या साइड एकमेकांना कशा असतात परपेंडिक्युलर 90 डिग्री मध्ये जोडतात. मान्य ना, कसे जोडतात एकमेकांना 90 डिग्री मध्ये. तर मला सांगा ह्या सगळ्या जो ट्रायंगल असणार हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगलच असणार, करेक्ट आहे. म्हणजे ही जी साइड असणार ही आणि ही एकमेकांना कशी असणार 90 डिग्री, जरी ती वाटत नाही बट कशी असणार 90 डिग्री मध्ये. कारण क्यूब हा सगळ्या साइडने एकमेकांना 90 डिग्री मध्ये काय करतो इंटरसेक्ट, छेदतो, ठीक आहे. ही झाली, हा ट्रायंगल कसा झाला मग 90 डिग्री आला. मग हा काय झाला त्याच्यानुसार पायथागोरस, सॉरी नॉट पायथागोरस, हा काय झाला हायपोटेनियस. हा काय झाला हायपोटेनियस. समजा आपण याला मानलं एक्स वापरले का आपण वापरले, समजा आपण याला मानलं आर. ही जी जर कधी साइड आहे ही मानली आपण आर, ठीक आहे. जर कधी ही आर आहे, ठीक आहे, ही काय आर. जर आर ला शोधलं तर डी शोधता येईल. समजून घ्या आता, हे आहे हाईट, ठीक आहे. ही काय आहे त्याची हाईट, ही काय आहे त्याची लेंथ, ठीक आहे. ही काय आहे त्याची लेंथ आणि ही काय समजा ब्रेड, ठीक आहे. समजा त्याची काय आहे तर ही झाली ब्रेड. सॉरी ही सोडण्या ही म्हणण्यापेक्षा हिला म्हणू आपण, ठीक आहे. याला काय आपण ब्रेड करू, ठीक आहे. जर कधी ही ब्रीड तर ही सुद्धा काय झाली रे, ही ब्रीड तर ही सुद्धा काय झाली ब्रीड. मान्य ना सर, ठीक आहे. मग समजून घ्या आता याला आपण मानले काहीतरी ए मानलं, ठीक आहे. याला ए समजला काही आर घ्यायचं आर, ठीक आहे. त्याला ए मानलं. जर कधी ए शोधला, जर ए शोधला तर डी काढता येईल. कस काय, जर कधी हा एच आहे तर हा सुद्धा काय झाला एच झाला, बरोबर. ही आहे हाईट आणि ही आहे क्यूबची कशी असते सारखी सारखी. असं नाही हा मोठा हा छोटा दिसतोय, नाही समजतंय ना. चल एच हा जर ही लेंथ बी आहे तर ही सुद्धा बी झाली, करेक्ट आहे. मग ए कसा निघणार, ए कसा निघणार. जर कधी हा ट्रायंगल एकमेकांना 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करतोय तर ह्या ट्रायंगल मध्ये विचार करा. बघा ह्या ट्रायंगल मध्ये विचार करा व्यवस्थित, बघा काय करतोय. अब तुम्हें पढ़ा के ही रहूंगा, इतना भी बोर होने दो, ठीक है. ये ब्लू मार्कर से मैंने ये ट्रायंगल बनाया, धीरे धीरे याद आ रहा है मुझे. अब ये ट्रायंगल हो गया, ठीक है. अब इस ट्रायंगल में देखो, अब इस ट्रायंगल में आपको क्या दिख रहा है, ब्लू ट्रायंगल दिख रहा है सर. इसमें हमें दिख रहे हैं एक एल एक ए एक बी. ये भी कैसे होंगे 90 डिग्री टू ईच अदर, ठीक है. सब साइड कैसे होंगे एक दूसरे को 90 डिग्री में होंगे, सही. हा तर ट्रायंगल 1, ठीक आहे. आपण याला ट्रायंगल 1 म्हणू आणि याला ट्रायंगल 2 म्हणू, ठीक आहे. इन ट्रायंगल 1, ठीक आहे. काय मग ए काय झाला पायथागोरस नुसार हायपोटेनियस, करेक्ट. आणि हाच आपल्याला शोधायचा होता ना, कारण की हा मिळाला तर ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला येत आहे, मान्य ना. तर चला बघा काय इन ट्रायंगल 1 असं कधी केलं तर ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर काय झाला हायपोटेनियस साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर प्लस हा काय आपला एल लेंथ स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, हे इक्वेशन, ठीक आहे. आता इन ट्रायंगल 2 ट्रायंगल 2 मध्ये आल्यानंतर आपल्याला काय भेटेल मग, हा झाला हायपोटेनियस बी स्क्वेअर. बघा इथे जोडला आपण तर हा झाला हायपोटेनियस, मान्य ना. असं असतं दोन साइड, तर हा इथे 90 डिग्री म्हणल्यावरती हा झाला हायपोटेनियस. तसंच इथे जोडले तर हे दोन झाले साइड आणि डी झाला हायपोटेनियस. डी स्क्वेअर इक्वल टू काय मग ए स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, हे झालं इक्वेशन, ठीक आहे. डी स्क्वेअर शोधायचा आपल्याला, ठीक आहे. डी स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, फाइंड करायचा होता. ए ची किंमत माहिती आहे फ्रॉम इक्वेशन 1, ए ची किंमत माहिती आहे ना फ्रॉम इक्वेशन 1. पुट करा, ए च्या ऐवजी काय पुट करू बी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, ठीक आहे.
स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय म्हणेल रे, फक्त d इज इक्वल टू अंडर रूट b स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस h स्क्वेअर. बरोबर. आणि सगळ्या साइड कशा आहे, सगळे साइड कशा सांगितलं आपल्याला, a. मान्य आपल्याला की क्यूबची सगळी साइड कशी असते, सारखीच असते. याचा अर्थ काय, b इज इक्वल टू l इज इक्वल टू h इज इक्वल टू a म्हणू आपण. ठीक आहे. a वापरलाय का आपण, वापरलाय, तर याला आपण x म्हणू. ठीक आहे. सगळ्यांच्या साइड कशा आहेत, सारख्या x आहे. ठीक आहे. बरेच जण त्याला कॅपिटल L पण म्हणतात. x डिस्टन्स किंवा L लेंथ आहे. ठीक आहे. तर मग याच्यात आतमध्ये काय, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. क्यूबची काय प्रत्येक साइडला वेगवेगळी राहते का, नाही ना. हा 3x स्क्वेअर. ठीक आहे. मग d ची किंमत काय, x स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, x आला बाहेर, खाली काय उरलं फक्त, खाली त्यामध्ये x रूट 2, x रूट 3. काही येऊ शकतात, l येऊ शकतो, a येऊ शकतो, x येऊ शकतो, काही येऊ शकतं. बट हेच काय होणार, एका कॉर्नर पासून तर दुसऱ्या कॉर्नर पर्यंत जातात. d काय एका कॉर्नर पासून तर दुसऱ्या कॉर्नर पर्यंत जातात. हा झाला तुमचा क्यूबचा वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर काय डिस्टेंस. कितना टाइम वेस्ट किया सर, सीधे सीधे बोल देते, जगता ही नहीं ना वो. रात को नींद नहीं आती मुझे, बताया क्यों नहीं मैंने, अगर मैंने नहीं बताया तो फिर रात को दिक्कत आती है. नींद नहीं आती, मैंने पढ़ाया होता, मैंने बताया होता है ना. कुछ भी सर, कितने झूठ बोलते सर. अरे सही नहीं. चलो हा फॉर्म्युला होता. ठीक आहे. हे तर राहिलंच. मॅथमॅटिक्स मध्ये चालले गेलो मी 8वीं 9वीं, सर 12वीं ला आपण आता है ना. मिनिट, चलो कोई दिक्कत तरी येत नाही तुम्हाला है ना. के क्यू एक्स. ठीक आहे. चला के क्यू एक्स क्यू करेक्ट आहे. ह्या चार्जरचा फोर्स काढायचा आपल्याला. ठीक आहे. सेंटरला फोर्स लागेल का याच्यावरती, ह्याच्यावरचा फोर्स लागायचा आहे, याच्यावरती फोर्स लावायचा आहे. म्हणजे याला कन्सिडर करू चालेल का नाही, त्याची व्हॅल्यूज माहिती नाही आपल्याला. तो तर सेंटरला आहे, सेंटरला फोर्स असणार आहे का नाही. मग फोर्स फक्त एकाच चार्जमुळे निघेल, फोर्स फक्त एकाच चार्जमुळे निघेल आणि तो फक्त क्यू एक्स. ह्याच्यावरती फोर्स फायदा का आपल्याला त्याला लिहून ना, त्याची व्हॅल्यू माहिती आहे. आणि तसा पण सेंटरला आहे, तसा पण काय सेंटरला आहे. आणि त्याच्यावरचा फोर्स कसा असणार आहे, 0. त्याचा चार्जेस काय असणार आहे, 0 असणार. ठीक आहे. मग के क्यू एक्स डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. ही जी डायगोनलची काय मागची साइड आहे, हा काय क्यूबच आहे. ठीक आहे. असं म्हणून काय जी स्क्वेअर आहे, हा पण काय क्यूबच आहे. ठीक आहे. आर स्क्वेअर. देयरफॉर एफ नेट ऑन द चार्ज हु इज ऍट द मिडल ऑफ द क्यूब. बरोबर. के ची व्हॅल्यू 9 into 10 to the power 9 into qx into हा qx. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू वगैरे काही आहे का आपल्याला गिवन नाही ना, त्याला म्हणून आपण qx. आणि खाली काय आलं रे, खाली काय आलं आर स्क्वेअर. आर म्हणजे काय, या पॉइंट पासून तर या सेंटर वाल्यापर्यंत चार्जचं डिस्टन्स. सर ते नाही सांगितलं तुम्ही, तर सगळा गोंधळ घातला, पण हे सांगितलंच नाही. हे डिस्टन्स किती आहे, a रूट 3. हे डिस्टन्स किती झालं आपलं, a रूट 3. आणि हा कुठे आहे, त्याच्या सेंटरला. सेंटरला म्हणजे कसं, हाफ वरती. ठीक आहे. सेंटरला म्हणजे कसं, हाफ मध्ये. a रूट 3 डिवाइडेड बाय 2. बरोबर. a रूट 3 डिवाइडेड बाय 2. आणि त्याचा काय आहे, स्क्वेअर. त्याचा काय स्क्वेअर. 9 into 10 to the power 9 लिख लो, उसके बाद एक qx लिख लो, नीचे का सॉल्व कर दो, नीचे का क्या होगा, a का स्क्वायर हो जाएगा रूट 3 और ये स्क्वायर कैंसिल हो जाएगा स्वाहा. ठीक है. ये 2 का स्क्वायर हो जाएगा स्वाहा. ठीक है. इस 4 को ऊपर भेज दो, 4 का अगर ऊपर भेज दिया तो क्या हो जाएगा 4 into q. ये न्यूमरेटर, ये डिनोमिनेटर, फिर डिनोमिनेटर में इसका क्या काम, भेज दो ऊपर. चलो क्या आ जाएगा फिर आंसर, qx नीचे क्या होगा बच्चा, a स्क्वायर रूट 3. ठीक है. ये हो जाएगा तुम्हारा आंसर. ठीक है. क्लियर आहे. बाकीचं तुम्ही सॉल्व करून बघू शकता, क्योंकि तुमची जेवढी इच्छा असेल तेवढी. 4 9 36, 4 9 जा 36. बाकीचं तुम्ही करत बसा. ठीक है. फिर इतना कर दो ना सर, बहुत अच्छा लगता है, पूरा ब्लैक बोर्ड भर जाएगा. qx a स्क्वायर रूट 3.
त्याच्या पलीकडे काही आहे का सॉल्व्ह करण्यासारखं नाही. हे तुमचं काय असेल फायनल आन्सर. ऑप्शन मध्ये जसं असेल तसं वापरत चला. ठीक आहे. ऑप्शन मध्ये जर कधी असं असतं, आता ज्याच्यात तुम्ही प्रॉब्लेम उत्तर त्याच्यामध्ये 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ह्याची किंमत काय दिली त्यांनी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. त्या पूर्ण याची किंमत काय असते 9 × 10⁻⁸ असं आहे त्याच्यामध्ये असं. ठीक आहे. इथे काय होतं मग qx आणि हा इंटू 4 जो वरती गेला होता. ठीक आहे. हा 4 जो वरती गेला होता तो, आणि खाली काय उरलं मग फक्त खाली काय उरलं होतं a√3 त्याचा स्क्वेअर घेतला होता. खाली काय उरलं a स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कैंसिल झालं ना. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट क्या झाला कैंसिल. सर वही तो मैं सोचूं आपने कैंसिल क्यों नहीं किया. ये मैसेज आ जाता सर कैंसिल नहीं हो सकता था क्या, हो सकता था बिल्कुल. ठीक है. a² इंटू 3 हाफ 4 कैंसिल. ठीक है. qx डिवाइडेड बाय 3 पाय a² हे ऑप्शन मध्ये आन्सर असेल. हे ऑप्शन मध्ये काय असेल ऑप्शन मध्ये ऑप्शन असेल जे की आन्सर असेल. ठीक आहे. चला क्लिअर इथपर्यंत करूया. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या निरेश करेपर्यंत. इन 1 ग्राम ऑफ सॉलिड in 1 gram of solid comma there are 5 into 10 to the power 21 atoms in 1 ग्राम ऑफ सॉलिड. किसी 1 ग्राम ऑफ सॉलिड में समझ लो कोई है जिसका वेट सिर्फ 1 ग्राम है, सॉलिड है. ठीक है. क्या सॉलिड में देयर आर 5 into 10 to the power 21 atoms. ठीक है. एटम आहे. कॉमा if one electron is removed from everyone of if one electron is removed फ्रॉम एव्हरीवन म्हणजे काय रे प्रत्येक ऍटम मध्ये. ठीक है. एव्हरीवन ची स्पेलिंग काय रे सर पढ़ाने वाले इतना भी नहीं आता. नहीं आता. क्या करे जान लोगे 0.01% एवरीवन ऑफ 0.01% atoms of the solid. क्वेश्चन ऐका. if 1 gram of solid there are 5 into 10 to the power 21 atoms. If one electron is removed from every one of 0.01% atoms of the solid, the charge gained by the solid is हा इथे पण क्वेश्चन टाकून देईल आणि त्याचे ऑप्शन्स पण देईल जे तुम्ही पॉज करून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. देन द चार्ज गेन बाय द सॉलिड इज गिवन आहे. आता इथे इलेक्ट्रॉनिक चार्ज मिळेल. ठीक आहे. गिवन काय आहे इलेक्ट्रॉनिक चार्ज. सर ये क्या लाया आप इलेक्ट्रॉनिक पढ़ के आए तो कुछ भी बोल दोगे हमारे प्यारे से चार्ज को. हमने इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक में से की है तो आप कुछ भी बोलोगे. आपने एलिमेंट्री चार्ज बोला था वो सुना था 1.6 into 10 to the power -19. ये वैल्यू तो एलिमेंट्री चार्ज की थी ना सर. आप इसके लिए कुछ भी बोल सकते हैं. फंडामेंटल चार्ज, इलेक्ट्रॉनिक चार्ज, एलिमेंटल चार्ज कुछ भी बोल सकते हैं. ठीक है. ये गिवन आहे तो निकालना है आपको द चार्ज गेन बाय द सॉलिड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 1 ग्राम सॉलिड मधून 0.01% इतके ऍटम्स काढून टाकले. 0.01% इतके ऍटम्स काढून टाकले तर त्यावेळेस त्या सॉलिड मध्ये चार्ज किती उरला किंवा तो चार्ज आता तो सॉलिड तो पदार्थ ती सिस्टीम किती चार्ज लावू शकते हे काढायचं. ठीक आहे. आता एखाद्या सिस्टीम मध्ये किती चार्ज तयार होतो हे कशावरून ठरवतो आपण. एखाद्या सिस्टीम मध्ये किती चार्ज तयार होतो हे आपण ठरवतो Q = Ne या फॉर्म्युल्यावर. बरोबर. Q = Ne आणि E काय असतो एलिमेंटरी चार्ज आणि N काय असतो तर इंटिजर. N काय असतो इंटिजर. तुम्ही त्याच्यामध्ये किती ठेवता हा तर फिक्स असतो ना. एलिमेंटरी चार्ज क्या बोलते हैं इसको एलिमेंटरी चार्ज.
मैं तो इलेक्ट्रॉनिक चार्ज दूंगा क्योंकि ये मुझसे जुड़ा हुआ है इलेक्ट्रॉनिक चार्ज, ठीक है ना? काय म्हणा मग इंटिजर काय म्हणा त्याच्यामध्ये 5 × 10 टू द पॉवर 21 आणि 0.01%, ठीक आहे? म्हणजे n सोबत त्यांनी छेडछाड केली, ठीक आहे? n सोबत गडबड केली, ठीक आहे? n इक्वल टू बरोबर जो किती होता 5 × 10 टू द पॉवर 21, 5 × 10 टू द पॉवर 20, त्याच्यातून काय केले 0.01% काढून टाकले, बरोबर? ई तर फिक्स आहे ना. आता मी इथे याला लिहितो, ठीक आहे? q इज इक्वल टू le. आता ई किती आहे तर 1.6 जाऊ द्या, 16 × 10 टू द पॉवर -20. जो पॉइंट होता ना त्याच्यात ऍड करून टाका. हा मायनस वाला होता म्हणून मायनस काढून घेतला आणि -1 -19 मध्ये ऍड केला तर -20 होऊन जाईल, ठीक आहे? n शोधायचा आपल्याला. n मध्ये गडबड केली. कशी गडबड केली? आधी होते 5 × 10 टू द पॉवर 21 इतके ऍटम्स, म्हणजे हा इंटिजर होता त्याच्यामध्ये इतके ऍटम्स या चार्ज मध्ये होते, बरोबर? त्याच्यातून काय केले 0.01% काढून टाकले. काढून टाकले म्हणजे ते काय बोलायला तुम्हाला 0.01% ला कसं लिहितात? 0.01% ला कसं लिखतात? कैसे लिखा म्हणजे सर हमको तो आता है. कैसे लिख सकते हैं हम इसको? 1/100, ठीक है? 0.01 को हम लिख सकते हैं 1/100. अरे लिख सकते हैं, लिख सकते हैं 0.01 डिवाइडेड बाय 100 डिवाइडेड बाय 100. 1/100 मतलब 0.01. ये ऊपर जाएंगे तो क्या होगा? मैंने 1 बोला क्या? नहीं, 0.01. ये पर्सेंट सांगितलं, ठीक आहे? 1/100 आपण पर्सेंट काढण्यासाठी काढतो, ठीक आहे? एखादी गोष्ट पर्सेंट मध्ये दिलेली आहे त्याला पर्सेंट मधून बाहेर आणायचं असेल तर डिवाइड बाय 100 करतो. आणि एखादी गोष्ट पर्सेंटेज मध्ये काढायची जशी की तुम्हाला 60 पैकी 30 मार्क्स पडले, 60 पैकी 30 मार्क्स पडले तर त्याचे पर्सेंट मध्ये आन्सर सांग. आपण काय करतो? मल्टिप्लाय 100 करतो. किती 60 पैकी 30 म्हणजे अर्धे पडले असं झालं ना, बरोबर? हाफ यायला पाहिजे आन्सर. हा एक 0 कटला तर किती झाले तुमचे पर्सेंटेज? मग पर्सेंटेज किती झाले? 1/2. पर्सेंटेज किती झाले? ते सिम्बॉल ना आपण पर्सेंटेजचं हाफ झाले म्हणजे 50%. 60 पैकी 30 म्हणजे 50% यायला पाहिजे. 100 पैकी जर तरी 50 मिळाले असेल तुम्ही लगेच सांगितलं 50% पडले असेल मला. इथे काय झालं 1/2%. 1/2 म्हणजे काय रे? 0.5%. 0.5 म्हणजे हाफ झाले ना, एक प्रकारचे, करेक्ट? हाफ परसेंटेज है. सर ये 0 काट दिया, ये 0 काट दिया, ये कैसे कट हुआ? मुझे भी नहीं पता कैसे कट हुआ, ठीक है? वो तो मैंने जल्दबाजी में फॉर्म में आके कर दिया. वरती काय होतं 30, इथे काय होतं 6 आणि इथे काय होतं 10, ठीक आहे? हा 0 कटला आहे. आन्सर काय मग 6 × 6, 6 × 5 30, 6 5 30, 5 × 10 50. अब आए 50. अरे आता तो सर में गड़बड़ जाती ना, ये तो आपको सुधारना है, गड़बड़ नहीं करनी. n इक्वल टू क्या आ जाएगा फिर आंसर? ये 2 0 ऊपर, ये 2 0 अगर ऊपर चले गए तो क्या होगा? यहाँ पे 1 × 10 टू द पावर -2 × 10 टू द पावर -2. ये क्या हो जाएगी? क्या हो जाएगी बताओ सर, आप ही बताओ. 10 टू द पावर -4. 21 मधून -4 गेले किती? 5 × 10 टू द पावर 17, ठीक है? ये आई तुम्हारी n की वैल्यू यहाँ पे पुट कर दो, यहाँ पे वैल्यू पुट कर दो. n की जगह आएगा 5 × 10 टू द पावर 17 × 16 × 10 टू द पावर -20. आंसर क्या आ जाएगा? ये 5 × 60 हो जाएगा 90, 80 90 100. चलो कहां पे था? हाँ, बाकी क्या आएगा फिर? -3, ठीक है? आगे क्या आएगा? ये 10 टू द पावर 17, 10 टू द पावर -20, आंसर आएगा -3. ऑप्शन में देखो क्या आंसर है. अगर अलग हुआ तो कुछ घुमा फिराएंगे, इसको यहाँ से काट देंगे. ये पॉजिटिव, ठीक हो? देखो क्या हुआ यहाँ पे, ये +1 है, 9 × 10 टू द पावर +1. एक बच्चा आया था मेरे पास पढ़ाई करने, कल की बात है, तो उसको सिखा रहा था मैं 0.2 डिवाइडेड बाय 0.4. अब कैसे उसको थोड़ी ना मैं पढ़ाऊं, वो 5th स्टैंडर्ड में 2 × 10 टू द पावर -1 और 4 × 10 टू द पावर ऐसे बोलते हो भाग गया. अब छोटे बच्चों को कैसे पढ़ाए, है ना? मैंने बोल दिया जब भी ऐसा सिचुएशन दिखे, ऐसा न्यूमेरिकल दिखे तो क्या करना? ऊपर एक डॉट है, नीचे एक डॉट है, इसको कैंसिल कर दो, बाकी बचा उसको
कैलकुलेट कर दो, ऐसा उसने सॉल्व किया फिर क्या सही में सर ऐसा नहीं था, ऐसा था 0.4 बाय 0.2 9 होता त्याची जे आहे ना त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला 0.5 डिवाइडेड बाय किती होता आन्सर, खोटं वाटत असेल तर ना असं शिकवलं तुम्हाला, तसं शिकवायला लागतं का आता नाही ना, 90 ला आपण लिहू शकतो करेक्ट आहे, म्हणजे हा काय 10 टू दी पॉवर +1 आहे, म्हणजे हा 0 याच्यातला कट झाला, हा एक पॉझिटिव्ह 0 हा मायनस मधून काय झाला कट झाला, म्हणजे काय उरलं तिथं फक्त 10 टू दी पॉवर -2 आणि इथं आन्सर काय येते उलट. ऑप्शन मध्ये काय मला माहित नाही बट असं असेल मी 0.09 आणि माहिती ना 10 टू दी -2 म्हणजे लेफ्टला दोन संख्या सोडून चिन्ह, ही एक संख्या आणि ही एक संख्या, ठीक आहे. आता बरेच जण काय करते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. q = 0 काय दोन संख्या सोडून म्हणजे ना 9 ला सोडून देते, 9 ला सोडून देते 1 आणि 2, तसं नाही. मग अशा वेळेस त्यांना एक मेथड असते, एक संख्या सोडून म्हणजे ह्या झाला 1 आणि जो नंबर येईल तिथं डॉट टिकवायचा, असं राहतं. बोलण्यावरती नका तू नेमकं काय मेथड वापरली त्याच्यावरती जातात. आता मी काय म्हणलं दोन संख्या सोडून, ही एक आणि ही एक सोडून टिंब, बरेच जण 1 आणि इथं टिंब, असं दोन संख्या सोडून म्हणलं डायरेक्ट 1 आणि 2 सोडून दिली, टिंब टिकून दिलं डॉट. तर टिंब काय लावलं क्लिअर आहे. असंच ऑप्शन असेल नसेल तर मी जास्त सॉल्व्ह करत बसतो असं समजून घ्या, ठीक आहे. पूर्ण पॉवर किंवा काहीच ठेवलं नाही त्याच्यात. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. टू चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन पोलॅरिटी. टू चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन पोलॅरिटी. मॅग्निट्यूड म्हणजे काय व्हॅल्यू, पोलॅरिटी म्हणजे काय रे साइन. टू चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन पोलॅरिटी फुल स्टॉप, सॉरी नो फुल स्टॉप, are placed at the certain distance, are placed at the certain distance apart and force acting between them, and force acting between them is F. Force acting between them is F full stop. If 75%, if 70%, अब मुझे भूख लगी है, हमारे घर पे कोई नहीं है, तो सब कल से मैं ऐसा बैठा भूखा भूखा आ रहा है, यहाँ पे मैं आपको पढ़ा रहा हूं. If 75% charge of one, if 75% charge of one is transferred to another, is transferred to another, if 75% charge of one is transferred to another, comma, then the force between charges becomes, then the force between charges becomes. Question आएगा परत. Two charges equal in magnitude and opposite in polarity are placed at the certain distance apart and force acting between them if F full stop. If 75% charge of one is transferred to another, then the force between charges becomes. म्हणजे दोन चार्जेस होते आधी, ठीक आहे. आधी दोन चार्जेस होते, ते एकमेकांवरती किती फोर्स लावत होते तर F इतका, ठीक आहे. आधी काही चार्जेस असतील समजून घ्या. ते चार्जेस आहे समजा एक प्लस क्यू कॅपिटल प्लस Q1 आणि एक आहे समजा प्लस Q2, ठीक आहे. हे दोघे एकमेकांवरती किती फोर्स लावत होते, हे दोघं लावत असेल काहीतरी F, ठीक आहे. हे दोघं लावत असेल F, तर त्यावेळेसचा फोर्स इनिशियली, ठीक आहे, इनिशियली हा झाला फोर्स काहीतरी पुस्तकात असं दिलं असतं ना इनिशियली फायनली, तर बघून सांगता येईल काय करणार. हे मला घ्यायचं रिझन एकच आहे की जे शिकवलं होतं ना तो मुद्दा याच्यामध्ये ते सांगायचं. F इक्वल टू इनिशियल F इक्वल टू काय मग K Q1 Q2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. आता इथे Q1 Q2 ची व्हॅल्यू काय, Q1 आणि Q2 इक्वल इन मॅग्निट्यूड म्हणजे जितकी किंमत Q1 ची आहे तितकीच किंमत काय रे Q2 ची, म्हणजे दोघं कसे झाले सारखे सारखे, म्हणजेच काय तर K Q स्क्वेअर, K Q स्क्वेअर. इथे काय झालं असतं Q1 असं घ्या समजा Q1 Q2 आणि हा काय झाला रे Q स्क्वेअर डिवाइडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम R असेल तर R आहे, दिला का त्यांनी नाही R स्क्वेअर, ठीक आहे. मग फायनली काय झालं, फायनली 75% चार्ज, फायनली काय झालं 75 काय म्हणले 75% चार्ज म्हणजे एका मधनं समजून घ्या. आता या Q1 मधनं काय झालं 75% चार्ज हा काय केला कट केला, किंवा याने हा 75% हिस्सा याचा हा आहे
दयावान माणूस आहे हा, याने काय केलं याचा 75% चार्ज याला देऊन टाकला. 75% चार्ज काय केला याला देऊन टाकला. आणि आपल्याला माहिती आहे जर एखादा चार्ज आपण काय म्हटलं होतं मागे, जर एखादा चार्ज हा इक्वली डिवाइड केला, जर एखादा चार्ज हा इक्वली डिवाइड केला म्हणजे जर हा q/2 झाला, जर हा q/2 झाला तर त्याचा दुसरा चार्ज जो असतो तो सुद्धा काय होतो q/2 होतो. ठीक आहे. त्याच वेळेस इक्वल आणि अपोजिट फोर्स लागेल. साधी गोष्ट ना. जर हा आधी 10 कुलमचा होता आणि हा समजून घ्या हा काहीतरी 6 कुलमचा, हा पण समजा 10 कुलमचा होता आणि ह्याने काय केलं त्याला डिवाइड केलं आणि हा झाला 5 कुलमचा. तर मला सांगा आता ह्यांचा फोर्स सारखा असेल का? नाही, ह्याचा असेल कमी आणि ह्याचा असेल जास्त. त्याच्यामुळे जर हा 5 किलोचा झाला तर ह्याला पण त्याची मैत्री पूर्ण करावं लागेल, त्याला पण डिवाइड करून घ्यायला लागेल. तो थोडी ना परत म्हणजे वाढव, त्याला तर देऊन टाकला चार्ज. त्याच्यामुळे दोघांना कसं व्हावं लागणार, इक्वल व्हावं लागणार. ठीक आहे. चला मग इतर तरी हा 75% म्हणजे 100 पैकी किती रे 1/4 ना. 25 म्हणजे 1%. ठीक आहे. 150 म्हणजे 2 1/2 कट झाल्यावरती. ठीक आहे. 1/1 25 50 75 1/2 1/3 75 म्हणजे काय रे 1/4 आणि सगळंच कम्प्लीट केलं म्हणजे 1/1. ठीक आहे ना. असं असतं ना आपलं. आणि 75% जर तुम्ही चपाती खाली म्हणजे तुम्ही चतकोर खाल्ली असं जर ना म्हणजे पाऊंड खाली पाऊंड खाली असं म्हणतात ना. 1/4 पाऊंड म्हणजे किती 75. सव्वा म्हणजे किती 25%. अर्धा म्हणजे 50%. पाऊंड म्हणजे 75% म्हणजे 1/4. ठीक आहे. म्हणजे ह्या क्यू मधून काय केलं रे आपण, ह्या क्यू मधून किती भाग काढला 1/4. जर कधी हा 1/4 कट झाला तर याने सुद्धा किती व्हायला पाहिजे 1/4. याने सुद्धा किती व्हायला पाहिजे 1/4. क्लिअर आहे. तर मग याच्यावरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असेल, याच्यावरचा नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असेल तुम्ही सांगा. K/Q1 Q2 डिवाइडेड बाय r² डिवाइडेड बाय r². ठीक आहे. व्हॅल्यू वगैरे काही दिलेली नाहीये, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. Q1 Q2 च्या ची r त्याच्या r² दिलेली नाही. चला r ची किंमत घ्या. r ची किंमत घ्या 30 सेंटीमीटर. r ची किंमत घ्या 30 सेंटीमीटर आणि इथं मला आन्सर पाठवा. अभ्यास करत राहा, अडचण आल्यास विचारत राहा. ऑल द बेस्ट.